जर तुमची मुलं भाजी चपाती खायला नखरे करीत असतील ना तर त्यांना असं काहीतरी बनवून द्या खायला. मग बघा ते हे इतके आवडीने खातील आणि तुम्हाला परत बनायला लावते. तर याला बनवायसाठी बघा सगळ्यात पहिलं चांगली अशी फ्रेश कोबी घ्यायची, तिला धुवून काढायचं, तिला जेवढं बारीक होऊ शकतं तेवढं बारीक कापून घ्यायचं. आणि आता याच पद्धतीने कांदा, शिमला मिरच आणि गाजर लांब लांब कापून घ्यायचं. मग लगेच एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये कापलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या, थोडीशी कोथिंबीर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, 2 चमच बेसनचं पीठ आणि 2 चमच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता लगेच गॅसवर तवा गरम करायला मांडायचं. तवा गरम झालं का मग त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं का मग त्याच्यावर 1 चमच बॅटर टाकायचं आणि त्याला सगळीकडून असं स्प्रेड करून गोल शेप आणून घ्यायचा. मग याच्यावरून थोडंसं अजून तेल टाकून घ्यायचं, त्याला पलटी करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून त्याला चांगलं असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. मग त्याला असं मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला का लगेच काढून घ्यायचं. आता तयार झालाय आपला 5च मिनिटात बनणारा असा हेल्दी नाश्ता. हे आहे ना बनवायला पण खूप सोपं आहे आणि खायला पण एकच नंबर लागतं. तर तुम्ही पण एकवेळेस ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.